जय गजानन. जय गजानन गजानन. गजानन भक्त पुष्पमाला वेद अंतर्मनाचा पुष्प 8. आजच्या 8व्या पुष्पामध्ये आपल्यासोबत आज आपण भेटणार आहोत ठाण्याच्या सौ शोभा महेंद्र सुभेदार. ताई, आपले स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आजच्या. नमस्कार. ताई, शोभाताई स्तंभलेखिका आहेत. त्या एक पत्रकार आहेत आणि समुपदेशनाचं सुद्धा काम त्या करतात. त्यांचं बरंच कार्य आहे आणि अनेक वर्षापासून त्या या फील्डमध्ये आहेत. कडुनिंब जनजागृतीचा कार्यक्रम देखील ताई चालवतात. शिवाय ज्या कारणाने आपण आज त्यांना भेटतो आहे, त्यांची मुलाखत घेतो आहे, ते मुख्य कारण म्हणजे गजानन महाराज विहीर प्रकल्प त्या चालवतात. गजानन महाराजांची पोथी वाचून त्याच्यातला जो भास्कर पाटलांचा जो प्रसंग आहे 5व्या अध्यायामधला, ती वाचून त्यांना प्रेरणा झाली की आपण विहिरीवर कार्य करायला हवं. तर त्या अनुषंगाने त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला आणि त्याच्या मागे त्या अविरत गेले अनेक वर्ष त्यामागे काम करत आहेत. तर सर्वप्रथम ताई, मला तुमची कौटुंबिक माहिती सांगा की आपल्या घरचं काय वातावरण होतं, घरचं माहेरचं आणि आताचंही. पुन्हा एकदा नमस्कार. मला ह्या व्यासपीठावरती आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवादही. मी शोभा सुभेदार, शिक्षणाने मी डबल ग्रॅज्युएट आहे, MA मराठी लिटरेचर आणि सायकोलॉजी अंडर फिलॉसॉफी घेऊन मी गेली कित्येक वर्ष ह्याही क्षेत्रात काम करतेय. काउन्सिलिंगचं तर आहेच माझं काम. आणि मला एक मुलगी आहे, ती आर्किटेक्ट आहे. तिने मास्टर्स केलं लंडन मधून आणि आता ती एका MNC मध्ये खूप मोठ्या पदावर काम करते. आणि माझा मुलगा आहे तो MS करायला आता US ला आहे. आणि माझे मिस्टर इंजिनियर आहेत. ते खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं त्यांनी आणि आता ते कन्सल्टन्सी करतात. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे माझं जे एक सामाजिक कामाची आवड आहे ती जोपासण्यासाठी मला माझ्या मिस्टरांचा खूप खूप सहभाग लाभला. म्हणजे कधीही त्यांनी अशा गोष्टींमध्ये मला सपोर्ट केला नाही असं झालं नाही. त्यामुळे मग सहसंवेदना ग्रुप स्थापन करून त्याच्या बरोबरीने लोकांना सामाजिक प्रश्नांसाठी आवाहन करून सामील करून घेऊन काही धडपड करण्याचे काम असो किंवा माहिती अधिकार कट्टा 2010 मध्ये मी सुरू केला, त्याद्वारे मोफत सगळं शिक्षण ह्या संदर्भातलं लोकांना देणं असो किंवा त्यासाठी माझा वेळ देणं असो. आणि बाकीच्याही ज्या लेखनाच्या गोष्टी आहेत, कारण आता मी गेली 40 वर्ष स्तंभलेखिका आहे, तर स्तंभलेखन करणं हे तसं जरा कठीणच आहे. म्हणजे एकदा एक स्तंभ सुरू केला जानेवारीच्या पहिल्या सोमवारी, तर डिसेंबरच्या शेवटच्या सोमवारपर्यंत तो प्रत्येक सोमवारी लिहायचा असतो. बरोबर. तसं मी सगळ्याच वृत्तपत्रातून आतापर्यंत माझं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. नवशक्तीमध्ये सुद्धा मी अनेक स्तंभ लिहिले. स्त्री सक्षमीकरण चळवळ हा स्तंभ लिहून 6 वर्ष, त्याच्यातनं तिच्यातली स्त्री हे पुस्तकही माझं प्रकाशित झालंय. आणि माहिती अधिकारावरती सुद्धा माझं काम आहे, त्याच्याबद्दल पण नवशक्तीमध्ये मी स्तंभ लेखन केलं. आमच्या ठाण्यामध्ये सगळ्यात जुना आणि पेपर आहे ठाणे वैभव, त्याच्यातही माझं 1988 सालापासून स्तंभलेखन वेगवेगळ्या विषयांवरचं चालू आहे. मनाची एक गुंती हा मी तिथे लिहिला आणि 10 वर्ष लिहिला. त्याच्यात जास्त करून जे माझे काउन्सिलिंगचे अनुभव होते त्याच्याबद्दल मला लिखाण मिळालं. तुमच्याकडे आपल्याकडे जो भक्तीचा वसा आहे तो आपल्या कुटुंबाकडनं आला असणार, किंवा तुमच्यावर जे बाळकडू झाले याचे ते कसे झाले लहानपणापासून? भक्तीचं बाळकडू कसे झाले? हो, आमच्या घरात आई बाबांचं जे काही एक कौटुंबिक वातावरणात मी ज्या पद्धतीने वाढले त्याच्यामध्ये खूपच धार्मिक बॅकग्राऊंड होतं आमचं. म्हणजे 365 दिवसात 65 दिवस असे असतील की काही सणवार साजरे होत नाहीत. नरसनारायणाच्या पूजेपासून सगळं आमच्याकडे व्हायचं. आता ते कोणाला माहितच नसेल, परंतु सगळे देवांचं हे करणं, पूजा अर्चा सणवार साजरे करणं ते कानावर पडत गेलं. आणि महत्वाचं म्हणजे आईला माझ्या साईबाबांची पोथी मुखोद्गत होती. ती सतत म्हणत असायची काम करताना. म्हणजे तिला वेगळा वेळ काढायला मिळायचा नाही, पण बाबांची पूजा होणार त्याच्यासाठीची तयारी करून देणं, चंदन उगाळून देणं, भांडी घासून देणं, देवाची नैवेद्याचं देणं, फुलं देणं, दुर्वा नेणं, हे सगळं ती करायची. पण स्वतः फक्त फुल वाहायला आणि हळद कुंकू व्हायला उभी राहायची. त्याच्या आधी ती स्वयंपाकाची तयारी करताना, पीठ मळताना हे सगळं करत असताना ती देवाचं करायची. आणि आम्हाला ते बघून बघून ना तेव्हा असं वेगळंही नाही वाटलं, पण त्याचं महत्व आता मला जाणवत आहे. कारण का की कानावर पडत गेल्यामुळे ना आपल्या ते मनात रुजतं.
बरोबर, तसं बरोबर, ते होत गेलं. म्हणजे वेगळा वेळ तुम्हाला काढायची गरज आहेच असं नाही. बरोबर, अशी बरोबर. शिकवण शब्दातून न देता हो, आईने ते करत गेली, त्यामुळे आम्हाला ते उमगत गेलं, की बरोबर. देवाचं हे नाव असं घ्यायला काय करायचं असतं. पाठ मांडून सगळं बसलं पाहिजे असं नाही. हां, आपल्या मनातून ते सतत चालू राहायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जी एक कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो आपण किंवा जे एक आपण सतत जोडलेलं त्या याच्याशी आपलं जे कुठलं आराध्य आहे, त्या आराध्याशी जोडलेलं राहून आपलं कार्य करत राहायचं. हे तुम्ही आईकडनं हो, शिकल्यात तुमच्या. मग हो. गजानन महाराजांची पोथी तुमच्या हातात कशी आली? जसं आपल्या घरात साईबाबांचं साई सच्चरित्र होतं. मग गजानन महाराजांचं आपलं हे कधी झालं? कधी आपली पहिली परिचय झाला आणि पोथी तुमच्या हातात आली? हो. मी असेल कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाला, तेव्हा बाबा असेच आमच्याकडे धार्मिक पुस्तकं म्हणजे आणण्याचं वेडच होतं त्यांना. खूप बरं. पुस्तकं यायची घरात, ते वाचायचे. आम्ही येता जाता टाळायचो. पण हो, तेव्हा काय एवढं असं लक्षपूर्वक वाचणं वगैरे नाही व्हायचं. हो. पण बाबा एकदा असेच गजानन विजय काहीतरी ग्रंथच मला वाटते होता त्यांच्या हातात आणि एक पुस्तकही होतं. ते असं वाचत दुपारी पडले होते आणि नंतर त्यांना झोप लागली. तर त्यांच्या अशा छातीवरती ते पुस्तक आडवं होतं आणि मी त्यांच्याच बाजूला माझं वाचत होते काहीतरी. तर मी म्हटलं, "बाबा आता झोपल्यात, उचलून ठेवूया." म्हणून मी उचललं आणि मग बघितलं तर हे काहीतरी वेगळं पुस्तक आणलंय बाबांनी, वाचूया. म्हणून मी बरं, ते वाचायला सुरुवात केली बरं, आणि बरं. वाचत गेले, वाचत गेले, वाचत गेले आणि मला जाणवलं, की हे संत चरित्र एक काहीतरी वेगळा संदेश देणारं आहे आणि बरं. आपण ते पूर्ण करूया. ते मी वाचलं. त्याच्यानंतर मग माझी कॉलेज वयीनच असताना जी ओळख झाली ती मात्र आजपर्यंत टिकून आहे वेगवेगळ्या कारणांनी. आणि बरं, बरं. अनुभूती येत जातात म्हणतात ना, तशी ती प्रचिती येत गेली. काही कुठल्याही तऱ्हेने असेल, हो, तर ते मनात जप सुरू झाला आणि मग सामुदायिक पारायण कुठे होतात ते कळलं. तिथे जाऊन त्यांच्यात जोडलं हो, जाणं जमलं हो. आणि ते चालू राहिलं. बरं, बरं, बरं. तर आता ही पोथी आपल्या हातात आली, पोथीचं पारायण सुरू झालं. मग एक जो आपण म्हणतो की बा पोथीत जे काही आपण वाचलं, ते आपण अंगीकार करतोय. म्हणजे तुमचा जो एक संकल्पना आहे, की नुसतं वाचून आपण बाजूला ठेवतो पोथी. पारायण झालं आणि बाजूला ठेवून दिली. असं नव्हतं, जो आईचा तुमच्यावर संस्कार झालेला, की ते निधिध्यासन, सतत त्याचा ध्यास किंवा ह्याच्यातनं आपण काय शिकून काय अंगीकारू शकतो. तर याची प्रक्रिया किंवा याबद्दल तुमचं काय मत आहे, की नुसती पोथी वाचली आणि मग त्यानंतर काय करायला हवं याबद्दल तुमचं काय मत आहे? मला स्वतःचा अनुभव ह्याच्यात शेअर करायला आवडेल. तो असा, हो, की खूप वर्ष पोथी वाचन माझं झालं. गजानन ग्रंथातून होतं आणि इतर ठिकाणी पण मी जात होते. पण गेल्या 10-15 वर्षापूर्वी ना हां, हे वाचत असताना जेव्हा 5वा अध्याय येतो हां, गजानन विजय ग्रंथात, हो, त्याच्यामध्ये जो भास्कर पाटलाच्या शेतात असलेल्या हो, 12 हो. वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला महाराजांनी पाणी आणलं, हा जो प्रसंग आहे, तो बरोबर. ह्याच्या आधी मी अनेकदा वाचलाच होता ना. हो, पण तेव्हा मला ना असं काहीतरी वेगळं जाणवलं आणि असं बरं. वाटलं, की इतकी वर्ष आपण पोथी वाचतो, त्याच्यावरनं अक्षरांवरनं नजर फिरवतो, पोथी पूर्ण झाली की ठेवून देतो, प्रसाद खातो आणि जातो. बरोबर, पण असे संदर्भ जेव्हा मी वाचायला लागले, तेव्हा मला आणि ती पण प्रेरणा असेल, मी तर हे बरोबर, महाराजांचं बरोबर, समजते सगळं. बरोबर. त्यावेळेला ती प्रेरणा असं झालं, की मग विहिरीचं महत्व सांगण्याचा हा प्रयत्न आहे का? हो, म्हणजे महाराजांनी त्यावेळेला आता 150 वर्षापूर्वी ते सदेह होते. बरोबर. त्यावेळेला त्यांनी हे जे काही प्रयोग केले किंवा लोकांना ते कळलं, की विहिरीला पाणी आल्यामुळे हो, भास्कर पाटलाचा मळा खूप छान फुलला आणि बरोबर, तेही त्याच्यात सांगितलं, त्याचं जीवन सुखी झालं. तर बरोबर. असे संदर्भ केवळ त्या 5व्या अध्यायातच नाही आले. तुम्ही जर संपूर्ण ग्रंथ वाचला तर जागोजागी विहिरीबद्दल हो, जवळपास 3-4 ठिकाणी महाराजांनी विहिरीचा काही ना काही संदर्भ आहे. दिलेलं आहे. बरोबर, मग मला असं वाटलं, की मग का नाही आपण हा मला कळलेला संदेश लोकांना सांगावा, बरोबर, बरोबर. की हे विहिरीचं कोरडं असणं महाराजांना मान्य नव्हतं. बरोबर, म्हणून तर त्यांनी ती विहीर काठोकाठ भरली आणि बरोबर, संदेश काय दिला, की कुठलीही विहीर असेल ती परिपूर्ण पाहिजे, स्वच्छ बरोबर. पाण्याने. बरोबर आहे. आता आणि तेव्हा स्वच्छ महाराज पाण्याने स्वच्छ महाराज पाण्याने होते परिपूर्ण पाहिजे तर नक्की काय व्हायला पाहिजे? मला बरोबर, असं जाणवलं, की विहिरी साफ करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. विहिरीचे जे खालचे स्रोत असतात, हो, त्याच्यावर गाळ जमतो आणि बरोबर. जर तो गाळ जमला तर मग त्याच्यात असलेलं पाणी सुद्धा पिण्यायोग्य राहत नाही हो, आणि हो, ते निर्जर पण खालचे बुजतात. हो, तर त्यासाठी मग आपण विहिरी साफ करून घेण्याचं काम केलं तर हो, असं बरोबर. करून मी ते विचाराला चालना दिली आणि मग त्याच्याबद्दल मंत्रालयात जाऊन त्याच्याबद्दलचा GR काढला. कारण मला एक खात्री आहे, की समाजासाठी उपयुक्त असलेल्या अनेक गोष्टींबद्दल सरकार दरबारी अनेक योजनाही असतात.
बरोबर. आणि त्याच्यासाठी निधीही उपलब्ध असतो, परंतु हो. लोकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत म्हणून काही गोष्टी त्या पडून राहतात. बरोबर. म्हणून मग मी त्याच्याबद्दल स्तंभलेखिका असल्याने मला तो फायदाही झाला. मी त्याच्यावरती सातत्याने 7-8 वेगवेगळे लेख लिहिले आणि बरं. त्याच्यामध्ये हेही लिहिलं की तुम्हाला जर कुठली विहीर साफ करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी निधीची उपलब्धता आहे. तुम्ही तिथे बरोबर. जिथे कुठे असाल त्या बरोबर. नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांना जाऊन सांगा, त्याच्यामुळे तुमची विहीर स्वच्छ होईल. आणि अनेक गावातल्या लोकांनी त्याचा मात्र खूप चांगला फायदा करून घेतला, कारण ते बिचारे ना, मी जेव्हा जेव्हा त्यांना काही कार्यप्रसंग कारणाने भेटले तेव्हा ते मला नेहमी, मी जेव्हा त्यांना सांगायचे तेव्हा म्हणायचे, हो आम्हाला माहिती आहे आमची ही विहीर आहे आणि साफ केली पाहिजे, गाळ काढला पाहिजे, पण काही पैसे कुठे आहेत, आमच्याकडे नाहीयेत. मग त्यांना ही सांगितल्यावरती त्यांना इतका आनंद व्हायचा, ते म्हणाले हो का, मग आम्ही ते करून घेऊ. आणि पुष्कळ जणांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं आणि त्यांना आता छान पाणी मिळतंय. बरोबर तर आहे. हा जो एक भाग आहे ना, माहिती करून देणं, ह्याच्यामध्ये मी जास्त इंटरेस्ट घेतला आणि आजही मी तेच करते की लोकांना जास्तीत जास्त जोडणं ह्या कामासाठी, त्यांना माहिती देणं आणि त्याच्यात काही त्यांना प्रश्न निर्माण झाले तर ते सोडवण्याचा माझ्यापर्यंत प्रयत्न करते. म्हणजे आपल्या पोथीमध्ये दासगणू महाराजांनी लिहिलं आहे की महाराजांनी जी प्रार्थना केली भास्कर पाटलासाठी, त्याच्यात महाराज म्हणजे असं म्हणतात की मानवी प्रयत्न अवघे हरिले म्हणूनच तुझ्याला प्रार्थिले. तर महाराजांनी प्रार्थना केली आणि मग ती विहीर सजल झाली. आता इथे महाराज तर स्वतः, महाराजांकडे ती शक्ती होती आणि आपण एक मानव म्हणून आपल्याला मात्र प्रयत्न करणं अगदी आवश्यक आहे. हा तुम्ही त्याच्यातला एक मूळ गाभा उचलला आणि त्या दृष्टीने तुमचं जे कार्य आहे त्याला तुम्ही जोडणं, म्हणजे मुळात तुमचं जे माहिती अधिकाराचं कार्य आहे किंवा जे काही पत्रकार म्हणून तुम्हाला तुमच्याजवळ एक माहिती असते, त्या सगळ्यांना जोडून तुम्ही लोकांपर्यंत, म्हणजे महाराज म्हणजे गजानन महाराजांचा संदेश, त्याच्यानंतर माहिती अधिकार आणि तुमचं जे मुळात काम आहे पत्रकारितेचं, ते असं सगळं एकत्र करून तुम्ही त्याचा समाजाला कसा लाभ होईल हे व्रतच तुम्ही खरं म्हणजे हातात घेतलेलं आहे आणि ते तुम्ही पुढे नेत आहात. याच्यामध्ये मला एक साई सिक्स मधली एक ओवी आहे, ती मला तुमच्याबद्दल म्हणावी वाटते किंवा सांगावी वाटते इथे की ग्रंथ करावा आधी श्रवण, त्याचेच मग करावे मनन, होता पारायणावर्तन निधिध्यासन होत असते. म्हणजे ते निधिध्यासन झालं, जे तुम्ही वाचलं ते तुम्ही त्याचा अंगीकार केला आणि अंगीकार करून मग ते आचरणात आणण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करता आहात. ही मला असं वाटतं ही ओवी इथे एकदम चपखल बसते तुमच्या बाबतीत की वाचले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले, ते तुम्ही त्याला कृतीत घेतलं आणि मग त्यानुसार तुम्ही कार्य करायला सुरुवात केली. आणि नुसतं स्वतःसाठी न हे करता तुम्ही जर समाजासाठी त्याचा समाजाला कसा लाभ होईल किंवा लोकांपर्यंत हे कसं पोहोचेल हा ध्यास तुम्ही घेतला, असं एकूण मला लक्षात येत आहे. आणि तर पारायणाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन लोकांना प्रेरित करता किंवा मोटिवेट करता, तर याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा की नेमकं तुम्ही हे कसं करता किंवा काय तुमचं यामागची संकल्पना आहे. सामूहिक पारायणात मी जास्त सहभाग यासाठी पण घेते की त्यांना आधीच सांगते 5वा अध्याय झाला की मला 5 मिनिटं द्या बोलायला, कारण 5व्या अध्यायातच 12 वर्ष भास्कर पाटलाच्या शेतामधल्या 12 वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला महाराजांनी पाणी आणल्याचं नमूद केलेलं आहे. मग हे वाचून झाल्यानंतर जेव्हा मी ह्याच्यातून मला मिळालेला अर्थ सांगायसाठी उभी राहते तेव्हा लोकांना ते जास्त अपील होतं की 12 वर्ष कोरडी राहिलेली विहीर होती, पण महाराजांनी ते पाणी आणून जणू काही, मला असं वाटतं की हा संदेश दिलाय की कुठलीही विहीर स्वच्छ पाण्याने भरलेलीच हवी. बरोबर. आणि मग आपण काय करतोय, आपल्याही आजूबाजूला अनेक विहिरी असतील ना, आहेत होत्या, आपण त्याच्याबद्दल काही विचार तरी करतो का आणि का नाही करत. खरं म्हटलं तर आपल्या पूर्वजांनी सुद्धा जे पाण्याचे साठे म्हणून तयार केले, मग विहिरी असतील, तलाव असतील, शिवाजी महाराजांनी एवढ्या उंच बुरुजावरती बांधलेल्या टाक्या असतील की आजही तिथलं गोड पाणी जाऊन पितात लोक, तेव्हा आश्चर्यचकित होतात. तर हे सगळं जे आहे ना, हे आपण दुसऱ्या दृष्टीने विचार करून का लक्षात घेत नाही की आज त्या गोष्टींची काय अवस्था आहे आणि ती जर दुरावस्था असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. आणि मला ते जाणवलं कारण महाराजांनी ती प्रेरणा दिली असेल की बाबा मी विहिरीला पाणी आणलं, हा एक चमत्कार समजून त्याला बाजू पुढे जायचं लक्षात न घेता त्यातला अर्थ, पेक्षा विहिरी पाण्याने सतत भरलेल्या कशा राहतील हे पहा ना. तर म्हणून मग मी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही पण पहा, कुठे जर विहिरी असतील तर त्या का साफ होत नाहीत, त्याच्यामध्ये गाळ भरला असेल तर तो काढायचं काम केलं पाहिजे. आणि मग बोलता बोलता लक्षात यायला लागलं की ह्याच्यासाठी ना सरकारी अनेक योजना आहेत आणि असतात,
परंतु त्याच्यासाठी निधीची पण उपलब्धता असते, पण लोकांना माहित नसतं बरोबर. आणि लोक तेवढा त्रास घेत नाही जाणून हो. घेण्याचा. मी हो. मात्र मंत्रालयात जाऊन त्याचा GR पण मिळवला आणि माझ्या लेखातूनही लोकांना कळवलं की बघा, विहिरीतला गाळ काढण्यासाठी सुद्धा आपल्याला निधी मिळू शकतो आणि त्याचा उपयोग करून तुम्ही करा, हे साफ करण्याचं काम करा. कारण की एखादी विहीर साफ झाली तर त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या खालून वाहणारे जे झरे असतात ते निर्मळ होतात, त्याच्यातून आपल्याला पाण्याचा सतत पुरवठा होतो किंवा ते फिरू शकतात, त्यांचा मार्ग मोकळा होतो. आणि विहीर सगळ्यांना माहिती आहे की मला मनात आलं इथे माझ्या घराच्या शेजारी विहीर खणायचं तर खणू नाही शकत. विहीर खणायच्या आधी त्याचा अभ्यास करावा लागतो, कुठे पाणी लागेल. म्हणजे जमिनीच्या खालून सगळीकडे पाण्याचा स्रोत वाहतच आहे, पण असा स्रोत आपल्याला मिळवायचा की जिकडे जर विहीर केली तर तो असा उफाळून वरती येईल आणि तिथे विहिरीमध्ये तो साठला जाईल आणि मग त्याचा आपल्याला उपयोग होईल. पण असे जे स्रोत शोधून आपण जेव्हा त्या विहिरी बांधतो, पण कालांतराने त्याच्यात गाळ तर साठतोच आणि तो नाही साफ केला तर अशी दुरावस्था होते विहिरी. बरोबर. मग त्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे? मला नेहमी असं वाटतं की जे काही करायचं ते स्वतःपासून सुरू करा. आणि म्हणून मग मी म्हटलं की त्याचा अभ्यास करून इतरांना मोटिवेट करण्याचं काम वेगवेगळ्या स्तरातून, म्हणजे पारायणाच्या ठिकाणी तर लोक अगदी पुष्कळ लोकांनी मला त्याच्याबद्दल माहिती विचारली, तयारी दाखवली. आणि जिथे कुठे मी लेक्चर्सना जाते, माझी पण मनाची गुंती ह्या कॉलमच्या नावाने सुद्धा माझे काही आहेत, मला बोलवण्यात येतं, त्या पुस्तकावर बोलायला बोलवण्यात येतं, किंवा नाती जपताना हा माझा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मला बोलवतात, तर तेव्हाही मी विहिरीचा संदर्भ पकडून त्याचं एक बोलते की बाबा मी इथे आली आहे तर इथे तुमच्याकडे काही विहीर आहे का, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता, ती कशी आहे, किती विहिरी आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की झाडांचा आणि विहिरीचा सुद्धा एक छान संबंध आहे. म्हणजे मी आता जागृतीचं काम गेली 30 वर्ष करते, त्याच्यासाठी मी कडुनिंबाच्या बिया वाटते, रोपं वाटते, सगळं करते. भरपूर वृक्षांना वाढलेले असतील, पण मला एक कडुनिंबाच्या बाबतीतला संदर्भ असा ह्याच्याशी जोडावासा वाटतो तो की हे एक असं झाड आहे की संशोधकांनी 10,000 वृक्षांचं संशोधन करून त्याच्यात सर्वोत्तम ठरलेला कडुनिंब आहे. त्यामुळे मग मी म्हटलं की कडुनिंबालाच पकडते मी आणि हात जास्त लावून कसा लावता येईल ते पाहते. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की तो असा सरळ सोट वरती वाढतो, बदामासारखा असा फांद्या पसरत नाही वाढत किंवा गुलमोहरासारखा कचरा करत करत नाही राहत, तो असा सरळ सोट वाढतो. त्याचा छान असा मोठा एखाद्या राजाच्या डोक्यावर राजमुकुट असावा तसा हिरवा कच्च असा मस्त फुलोरा फुलतो आणि तळाला खाली जमिनीत सुद्धा तो सरळ जातो. म्हणजे वड आणि पिंपळ आपल्या घराजवळ कधी लावू नये, कारण की ते असे 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 पसरून अजून खाली खराब करू शकतात, बिल्डिंगला धोका होऊ शकतो. पण ह्याचं असं नाही, हा सरळ कोट खाली जातो आणि जेवढा तो खाली जाईल तेवढं त्याची मुळं जिथे कुठे दूरपर्यंत पाण्याचा स्रोत असेल तोही खेचून आणतात. ह्याला पाणी पण कमी लागतं, म्हणजे कमी पाण्यात, म्हणजे काही ठिकाणी विहिरी असा मला म्हणजे लोकांनीच सांगितलं की आमच्याकडे पाऊसच नाही पडत, त्यामुळे विहिरी कोरड्या. मला तर असं वाटतं की हा जो भास्कर पाटलांचा जो प्रसंग आहे तो जे भाग असाच आहे ना, पाणी जास्त नसणारच आहे, त्यामुळे तिथे कोरडी असलेली विहीर आहे, पण जर तिथे झाडं लावली आणि त्यांनी जर त्यामुळे ती पाण्याचा जो स्रोत आहे तो खेचला जाऊन तिथे सुद्धा मुबलकता निर्माण होण्याची परिस्थिती आपण करू शकलो तर का नाही करा. बरोबर. म्हणजे तुम्ही जे सांगता आहात, खरं हा जो प्रसंग घडला आहे विदर्भातल्या त्या अकोली गावामध्ये हा घडलेला आहे, वराडातला आपल्या. तर विदर्भ वराड हा जो प्रांत आहे इथे आपल्याला पाण्याची कमतरता किंवा पाण्याचा प्रश्न आहेच. तर मला असं म्हणजे तुमच्या एकूण बोलण्यावरनं म्हणजे मी ऐकते त्याच्यातनं असं जाणवतंय की जसं आता आपण अनेक जण गजानन महाराजांची पारायण करतो आणि भक्ती पण करतो महाराजांची, आणि आपल्याला असं वाटतं कुठेतरी आपण एक हे घटना घडली म्हणजे मला प्रचिती आली, किंवा असं माझ्या मनासारखं घडलं म्हणजे मला अनुभव आला महाराजांचा, असं सहसा एक आपण ऐकतो किंवा बोलतो किंवा वाचतो. पण मला असं वाटतं की जे तुम्ही आता कार्य हाती घेतलेलं आहे ती बघितलं तर हा चमत्कार आहे, महाराजांच्या शक्तीने झालेला चमत्कार. पण त्याला तुम्ही स्वतःच्या तुमचं जे काही कार्य आहे किंवा जे काही तुमचं क्षेत्र आहे आत्ताचं, म्हणजे तो काळ वेगळा आणि आत्ताच्या काळामध्ये त्याला जोडून माहिती अधिकाराचा जो भाग आहे तो,
त्याच्यानंतर तुमचं पत्रकारितेचं कार्य आणि तुमचं जो काही एक मुळात पिंड आहे लोकांपर्यंत जाणं आणि तुमची जी तळमळ आहे की जे वाचलं ते आपण तसं करावं. म्हणजे आता हा प्रसंग अनेकांनी वाचला असेल, पण प्रेरणा महाराजांनी तुम्हाला दिली की कारण महाराजांना माहिती की हे काम हिच्या थ्रू होऊ शकतं आणि तुम्हाला जे काही ऑलरेडी महाराजांनी एक हे दिलेलं आहे, कार्यक्षेत्र दिलेलं आहे, तिथे तुम्ही बरोबर करा ही त्यांना खात्री होती, म्हणून हे आपलं कार्य जे आहे ते पुढे जात आहे. तुम्हाला याविषयी काय म्हणजे सांगावं असं वाटतं की अनुभव किंवा प्रचिती म्हणजे नेमकं काय तुम्हाला याविषयी सांगावं असं वाटतं? तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, म्हणजे हा जो भक्तीचा मार्ग आहे ना, हो, त्याबाबत मला तर असं वाटतं की भक्तीचा का कुठलीही गोष्ट ना कुणाला देण्याची नसते, ती आतून आलेली उर्मी असावी लागते. बरोबर बरोबर. आपल्याला असं वाटलं पाहिजे की हे मला कळलं तर हे मी घेईन, हे करेन, तेव्हाच ते होतं हात. बरोबर. आणि प्रेरणा तर मी मानते, मला महाराजांची प्रेरणा कायम मिळत असते. बरोबर. अगदी अडचणीच्या सुद्धा असे काही प्रसंग आलेले आहेत की जेव्हा अगदी अनोळखी माणसं समोर अशी आपण म्हणतो ना देवासारखा उभा राहिला आणि मदत करून गेला, अनेकदा झालेलं आहे. आणि नंतर ते परत कधी भेटणार नाही अशी पण असतात, पण ती वेळ ते निभावून नेतात. तेव्हा मी समजते की ही जी शक्ती आहे, बरोबर, ही सगळी जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला अशा तऱ्हेने मदतीला येत असते कुणाचा ना कुणाच्या रूपात. आणि हे सतत मनामध्ये जर तुम्ही सतत पारायण म्हणजे नुसतं बसून वाचणं न करता, म्हणजे ते तर करायचंच, पण मनात पण ते घुमत ठेवलं ना तर अशी कामं आपोआप होतात. आणि तुमचा महाराजांची संवादही होत असतो. संवाद कसा करता तुम्ही महाराजांची? तुम्ही म्हणालात की एखादी विहीर दिसली की तुम्ही महाराजांची संवाद करता. काय संवाद करता तुम्ही आणि काय म्हणता त्यांना? विहिरीचं जर तुम्हाला एखादी विहीर समोर आली आणि जर तुम्हाला त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करायचं असेल, तेव्हा तुम्ही महाराजांशी संवाद साधता आणि तुमचा संवाद कसाही सतत सुरू असतो महाराजांशी. त्याबद्दल थोडंसं आम्हाला. माझी वैयक्तिक गोष्ट आहे की मी खरोखर सतत महाराजांशी बोलत असते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे सुखदुःखाचे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण ती माझी सवय कदाचित माझ्या आईकडून आली असेल, कारण की आई सतत तिच्या ओठी, आणि तिचा आवाज खूप सुंदर होता खूप, आणि ती गाता गातात पोळ्या करणं, हे भजन तिची इतकी सुंदर रसाळ वाटायची ऐकायला. आणि स्वयंपाक करता करता तिचं कायम गाणी ऐकत आम्ही वाढलेलो आहोत. पण त्यामुळे असं मला वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी मनात रुजतात लहानपणापासून, आणि आपल्याही हातून ते पुढे पुढे तसं जात राहतं. आणि आईचं तर आहेच वरदहस्त. आजही मी तिला स्मरते, तेव्हा जसं मी महाराजांशी बोलते तसं मी आईशी बोलते. आणि पुष्कळशा गोष्टींचे मार्ग निघतात त्याच्यातनं. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याशी जेव्हा संवाद आता आपण साधतो आहे, तर मला असं 2-3 गोष्टी लक्षात येत आहेत. एक तर सगळ्यांनाच तुमच्या मुलाखतीतनं हा संदेश आहे की जे जिथे कुठे विहीर पुनरुज्जीवन व्हायला हवी की ती झालीच पाहिजे. त्याच्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते आपण केले पाहिजे. वृक्ष संवर्धन, कडुनिंब जे तुम्ही सांगितलं त्याचं महत्व विशेष करून ते सुद्धा झालं पाहिजे. तर आता मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की आता स्वातंत्र्याची 75 वर्ष झालेली आहेत, त्या अनुषंगाने जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला तुमचा काय संदेश आहे? जसं आता तुम्ही सांगितलं की आईचे एक संस्कार तुमच्यावर झाले आणि त्या संस्काराचा आणि पोथीचा असं एक छान एक जोड होऊन तुम्ही हे तुमचं कार्य आता करत आहात इतके वर्षात. तसंच पुढच्याही जनरेशननी करावं, किंवा आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? तरुणांसाठी? हो, तरुणांना काय संदेश आहे तुमचा? तुम्हाला तरुण पिढीने तरुण पिढीने म्हणजे भक्ती मार्गाकडेच यावं यासाठीच काही बोलावं असं नाही. खरं म्हटलं तर मला नेहमी जे आपले आता पंतप्रधान बोलत असताना ते एक वाक्य माझ्या मनात घुमत राहतं कायम, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. आणि ते तंतोतंत शब्दशः जर खरं झालं ना तर आपला देश पुन्हा सोन्याचा, पूर्वी म्हणायचो ना आपण आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा, ती गोष्ट काही अशक्य नाही होणार. पण त्याच्यासाठी सबका साथ पाहिजे. आणि मला त्यांचं एक वैशिष्ट्य जाणवलं की आता आझादी के 75 साल असं म्हणून अमृत महोत्सव हा आपण जो साजरा करतोय, त्याच्यात सुद्धा मी नेहमी ऐकत असते तेव्हा मला काय जाणवतं की 75 वर्ष तर झाली,
ते पुढील 25 वर्षात काय करायचं ह्याच्याबद्दल म्हणतात. ते मला तरुणांना सांगावं वाटतं की तुम्हाला सुद्धा खरं म्हटलं तर ह्या ज्या आता मी करतेय किंवा अजूनही कोणी असे अनेक जण आहेत, अनेक गोष्टी करणार आहे समाजासाठी, त्यांच्यातून प्रेरणा तुम्ही अशासाठी घेतली पाहिजे की तुमचा भविष्यकाळ तुम्ही सुखकर करणार आहात. जर ह्याच्यात उडी घेतली, ही काम केलं, तर येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला तर माहितीये 0.3% आता अख्ख्या जगामधला पाण्याचा साठा पिण्यायोग्य राहिलाय. आणि पाणी किती प्रदूषित होत आहे, किती प्रकारे प्रदूषित होत आहे, किती प्रकारे नष्ट होत आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला जाणवतात तेव्हा असं वाटतं की तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आणि अशा सामाजिक गोष्टी करताना तुम्ही जर अशा भक्तिमय मार्गातून सुद्धा गेलात, कारण आज काय फक्त गजानन महाराजांची भक्ती करावी असं नाही, अनेक संत पुरुषांनी आपल्या भूमीमध्ये, म्हणून तर महाराष्ट्राची भूमी आणि आपला देशही जास्त मी तर म्हणते त्याही दृष्टीने समृद्धच आहे की असे अनेक लोक आपल्याला वरद हस्त द्यायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. त्यामुळे त्यांच्याकडनं लक्षात घ्यायला पाहिजे गोष्टी आणि पुढे जाताना हे बघायला पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. माझ्या देशाला पुढे आणण्यासाठी जर मी हे केलं तर पर्यायाने मलाही चांगलं आहे. म्हणजे समाजामध्ये आपण राहतो त्याचं, जसं मी आता हल्ली विचार करते की प्रत्येकाने हा विचार करावा की मी घेतच समाजाकडून घेतच आपण वाढतो, वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतो आणि वाढतो, पण मग देण्याची जी बाब असते त्याच्याबद्दल आपण काय विचार करतो, काय देतो समाजाला. आणि तसं जर तुम्ही विचार केला तर मग तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील की मी हेही करू शकतो, हेही करू शकतो. आणि मोदीजींचं तर मला महत्वाचं तेही वाटतं की स्वच्छता मोहीम असेल किंवा आता त्यांनी सेंद्रिय खताचा उपयोग करून सेंद्रिय शेती करा हा दिलेला, त्याला बूस्ट करणं महत्वाचं. काय वाटतं माहितीये मला की जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर माणूस बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडे सर्व साधन सामग्री असते इम्प्लिमेंटेशन लेवलवरती त्याच्या मनात आलेली कल्पना रुजवायला. त्यामुळे त्यांच्याकडून एखाद्या गोष्ट येणं म्हणजे मी समजते की सगळ्यांपर्यंत ते लवकर पोहोचण्याचा एक मार्ग आहे. म्हणून सुद्धा अमृतकाळाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या पुढील 25 वर्षासाठी इव्हन महाराजांच्या पोथीतही तुम्हाला आढळेल, सुद्धा वाचलं आणि जागोजागी त्यांनी हे संदर्भ दिलेले. त्यांची सुद्धा राष्ट्रभक्ती म्हणजे नाही का, लोकमान्य टिळकांना जे भाषणाच्या वेळेला त्यांना बोलवलं होतं ऐकायला महाराजांना, प्रसंग तो आपल्या पोथीमध्ये पण आहे. आणि राष्ट्रभक्ती किती महत्वाची आहे ह्याच्याबद्दल त्यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. म्हणजे कुठल्याही संत पुरुषांचा आपण जेव्हा वाचतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला आढळून येतातच, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण फक्त तेवढ्या पुरतं वाचून बाजूला होतं. तसं न करता तरुणांनी विशेष करून त्यांची सगळी ऊर्जा यासाठी जर दिली तर आपण आपलं फार महाराजांची नुसतं पोथी वाचायचं आहे, नुसतीच मनापासून त्यांनी पोथी जरी वाचली तरी अनेक संदेश त्यांना मुलांना किंवा तरुण पिढीला मिळतात की अन्नाची नासाडी करू नये किंवा पाणी वाचवावं किंवा एकमेकांना मदत करावी. हे जे संदेश आहे हे त्याच्यातले सुप्त संदेश आहे, ते आपण उचलून अंगीकारले तर हा समाजाला आणि राष्ट्राला त्याचा फायदा नक्कीच होणार असं एकूण एक लक्षात येतं. विहिरीचा काही तुम्हाला एखादा अनुभव तुमचा शेअर करावासा वाटतो का? काही एखादा अनुभव सांगाल का तुम्ही विहिरीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी? विहिरीच्या संदर्भातल्याच म्हणालात ना? हो. विहिरीच्या संदर्भातल्याच ना? हो. हा, नाही काय आहे की प्रश्न असा होतो की लोकांना मी वेगवेगळ्या ठिकाणी भेटून सांगते, त्याच्यानंतर त्यांनी मला फीडबॅक द्यावं ही अपेक्षा असते, परंतु प्रत्येक वेळेला ती गोष्ट पूर्ण होतेच असं नाही. पण आता एक 10-12 वर्षापूर्वी मी एका गावाला गेले होते, म्हणजे कर्जतच्या जवळच आहे, जायला 2-3 तास, यायला 2-3 तास. तिकडे एक वृद्धाश्रम आहे, तिथे तो वृद्धाश्रम बघायला म्हणून आम्हाला नेलं होतं. आणि मी वृद्धाश्रमाला भेटी देते, हा माझा एक वेगळा हे आहे म्हणजे कामाचा भाग. तर म्हणून सुद्धा ते गृहस्थ म्हणले की नाही ताई तुम्ही पण या, आणि मग मी गेले होते. छान बांधलाय त्याने तो वृद्धाश्रम. एक मोठा वाडा आहे, त्या वाड्याचं स्वरूप त्यांनी वडिलोपार्जित वाड्याला त्यांनी अनाथ लोकांना म्हणजे वृद्ध लोकांना तिथे ठेवायची सोय करून जेवण खाण सगळं केलं. तर मी मग किचन मध्ये गेले आणि त्या बायकांशी बोलायला लागले. तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की अहो इथे, म्हणजे माझा प्रश्न तर चालूच असतो मनात ना, म्हणजे इथे विहिरी आहेत का? तर म्हणे त्या बाईनी दरवाजा मागे बंद होता, त्या दरवाजाकडे बोट करून सांगितलं हे काय इथे मागे विहीर आहे. म्हटलं इथे विहीर आहे? तर म्हणे हो. म्हटलं मग का असं म्हणजे दरवाजा बंद आणि का तुम्ही वापरत नाही का पाणी? नाही पडीक आहे.
म्हटलं आपण का पडीक झाली? हो. म्हणे नाही ते आता हा जुना झालाय ना वाडा, आणि मग त्या वाड्यामध्ये कोण लक्ष द्यायला नाही, आणि विहिरीत साफसुफी करायला नाही कोणी, आणि पैसा पण नाही. तर म्हटलं मग मी त्यांचे बरोबर हे पकड. म्हटलं तुम्हाला जर पैशाचा प्रश्न असेल तर तो मनातनं काढून टाका. सरकारी योजना आहेत त्या मी तुम्हाला सांगते, त्याच्यातनं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज द्या, त्यांच्याकडनं निधी उपलब्ध करून घ्या. पण विहिरी साफ ठेवा, विहिरी वापरा. कारण की मला रोज अशी स्वप्न पडतात हो, की सगळीकडे लाखो कडुनिंबाचे वृक्ष मस्त बहरलेत, सगळीकडच्या विहिरी अशा पाण्याने तुडुंब भरल्यात, जसं काही म्हणजे भास्कर पाटलाच्या विहिरीच्या बाजूलाच बसले महाराजांच्या जवळ. आणि मग मला फार बरं वाटतं. म्हणजे खूप वेळा असं मनातून उसळ्या मारणाऱ्या गोष्टी बाहेर येतात, लोकांपर्यंत मी पोहोचवते. त्या माणसाने खूप चांगला फॉलोअप केला आणि मला नंतर कळवलं सुद्धा की एवढे वर्ष पडीक होती, पण आता ती विहीर आम्हाला उपयोगी आली, त्याच्यात पाणी आम्ही वापरतो आणि आमच्या पाण्याचं हे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या त्यांच्या गावातल्या 4 लोकांनी परत त्यांच्याकडनंच माहिती घेतली आणि त्यांच्याही विहिरी साफ करून घेतल्या. म्हणजे प्रत्यक्ष आपण न जाता सुद्धा आपल्या एका दिलेल्या माहितीमुळे जर एवढा फरक पडतो, तर विचार करा तिथल्या तरुणांनी. आता तुम्ही तरुणांचा रेफरन्स घेतला म्हणून परत त्यांना सांगते मी आपल्या संभाषणात की त्या तरुणांना सुद्धा ही आज असायला पाहिजे. आणि मी तर कित्येक ठिकाणी लेक्चर्सला जाते, कॉलेजेसमध्ये पण जाते, त्यांना सगळ्यांना हे अपील करते की तुमची ऊर्जा आहे ना, तेवढी ऊर्जा कुणाचीच नसते. तुम्ही योग्य ठिकाणी वापरा, बघा आपला देश कुठचा कुठे जाईल. आणि मोदीजी तर सांगतच असतात, ते मी सतत ऐकत असते. त्यामुळे मला नेहमी वाटतं सबका साथ सबका विकास. फक्त मला एक जाणवतं की कधी कधी ना आपल्याला पण त्यांच्याकडनं जे मिळतं आपल्याकडून त्यांच्याकडे काही पोहोचण्याचे मार्ग अजून उपलब्ध नाहीयेत. कारण की एक वन वे ट्रॅफिक आहे, तिथून येत आहे तिथून येत आहे. पण आमचे पण काही प्रश्न असतात, त्याला न मिळालेली उत्तर असतात, सिस्टीम मध्ये काही बदल व्हायला हवे असतात. तर ती पण गोष्ट जर ह्या अमृत महोत्सव काळामध्ये आणि येणाऱ्या 25 वर्षात पुढे न्यायचं असेल देशाला, तर त्यांनी करता आली तर मला फार बरं वाटेल. कारण की तिथे पोहोचण्याचे मार्ग नाहीयेत. बघा ना, कुठल्याही हायर लेवलवरती तुम्ही कोणालाही जाऊन भेटू शकत नाही. त्यांना म्हणजे सिस्टीम आहे, सिस्टीम नाही असं नाही, पण सिस्टीम मधले जे लोक आहेत ना, त्यांच्यात सुद्धा काही फ्लॉज आहेत. ते जर काढले तर नथिंग लाईक दॅट. बरोबर आहे. तर जसं आता हे जे तुमचं स्वप्न आहे की सगळ्या विहिरी छान तुडुंब भरल्या आहेत, स्वच्छ झालेल्या आहेत आणि सगळीकडे अनेक कडुनिंबाची झाडं लागलेली आहेत, तर हा जो तुमचा ध्यास आहे आणि तुमची मुळात काय असतं की जेव्हा एखादा काहीतरी समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला चांगल्या घटना घडतात, तर त्यामध्ये कुठेतरी काही चांगल्या लोकांची उत्कटता, काही चांगल्या लोकांची तळमळ ही पण तिथे कारणीभूत असते, तेव्हाच आजूबाजूला चांगल्या घटना घडतात. तर ही जी तुमची उत्कटता आहे, तळमळ आहे आणि हे जे तुमचं मुळात स्वप्न आहे, तर जसं त्या पोथीमध्ये उल्लेख आहे की नरसिंहजीच्या तिथे जी विहीर होती त्याच्यातलं पाणी वर आलं उसळ्या मारून आणि स्नान घडलं, तर तसंच घडावं अशी आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आज तुम्ही आम्हाला तुमचा जो वेळ दिला आणि तुम्ही आम्हाला जे काही तुमचं मार्गदर्शन केलं आणि सांगितलं त्याबद्दल अतिशय म्हणजे मनापासून तुमचे मी आभार मानते. आणि आपल्या या मुलाखतीच्या नंतर तुमचं जे नंबर आहे आणि तुमचा ईमेल आयडी तो पण आम्ही इथे देऊ, जेणेकरून ही मुलाखत बघितल्यानंतर ज्या लोकांना प्रेरणा होईल किंवा आपल्या जवळपासची जी विहीर आहे तिचं पुनरुज्जीवन करावं आणि त्या संदर्भात जर कोणाला मार्गदर्शन हवं असलं ते तुम्हाला नक्कीच ते विचारतील, तुमच्या मोबाईलवर संपर्क करतील किंवा तुम्हाला मेल करतील अशी मी आशा करते. आणि मी अश्विनी पराडकर नागपूरहून आज आपण इतका वेळ दिला तर त्याबद्दल शतशः तुमचे आभार मानते. महाराजांना पण धन्यवाद की आज त्यांनी हा छान एक सुवर्ण योग घडवून आणला तुमच्याशी चर्चा करण्याचा. त्याबद्दल महाराजांना अगदी मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. तर इथेच आपली आता आपण मुलाखत थांबूया. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मला, आणि जे काही तुम्ही सांगितलं आहे तर त्याचा नक्कीच जे लोक ही मुलाखत ऐकतील त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल अशी एक आशा करते आणि महाराजांना प्रार्थना करते की असं घडू द्या जे तुम्हाला हवं आहे.
नाही, मला पण तुमचे आभार मानायचे आहेत, कारण की ह्या प्लॅटफॉर्मवरती इतक्या छान विषयावरती तुम्ही मला बोलायला संधी दिलीत. हो. आणि मुख्य म्हणजे महाराजांचे पण मनातून मी नेहमीच आभार मानते, ते आता जाहीरपणे तुमच्या समोर पण मानते की तुम्ही मला प्रेरणा दिलीत आणि हे काम करण्याची ऊर्जा दिलीत, हो. ज्याच्यातून मला खूप आनंदही मिळतोय. बरोबर. आणि खरंच मला रोज हे स्वप्न पडताना ते नक्की नक्की खरं होणार आहे. नक्की होणार. लाखो कडुनिंब अगदी फुलणार आहेत जागोजागी आणि विहिरी सुडून बहरणार आहेत आणि सगळ्यांचा सहभाग मला लाभणार आहे. होईलच आणि होईलच. मला विशेष आभार यासाठी मानावेसे वाटतात विद्या पडवळ, माझी मैत्रीण तिथे, की हो. तिने गजानन महाराजांची जी सीडी केली त्याच्यात पण माझा आवाज म्हणजे उल्लेख मी आहे. गाण्याच्याही बऱ्याच परीक्षा दिल्यात आणि शिकली आहे गाणं. हो. तर तिने महाराजांचं जे आरती आहे ती मला म्हणायला सांगितली, तर मला खूप बरं वाटेल जर बरं. ती आरती आपल्याकडे तुम्ही ऐकाल आणि बरं. त्याचा सुद्धा हे होईल. कारण मी ते भजन म्हणजे महाराजांनाच रोज ऐकवते असं समजून ऐकवत असते बरं बरं आणि मला बरं. ते खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. मनातून तर मी गातच असते पण खूप बरं वाटतं. चालेल आहे. चालेल नक्की. धन्यवाद. धन्यवाद. आपण इथे जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुढताराया. जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुढताराया. जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय विनाशी, अव्यय विनाशी. स्थिरचर व्यापुन उरले जेया जगतासी, जेया जगतासी. ते तू तत्व खरोखर निस्संशयससी, निस्संशयससी. लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुढताराया. जय देव